ब्रेक नंतर महत्त्वाची बातमी आहे। ईडीच्या छापेमारी संदर्भात महाराष्ट्रात 12 ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत। वसई, नाशिक आणि पुण्यात ईडीने छापेमारी केलेली आहे। वसईतील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणामध्ये ईडीने छापे टाकलेले आहेत। वसई विरार महापालिका आयुक्त सुद्धा ईडीच्या रडारवरती आहेत। महाराष्ट्रात 12 ठिकाणी ही छापेमारी झाली आहे। मनोज सातवे या संदर्भातली माहिती देत आहेत। मनोज, महाराष्ट्रात 12 ठिकाणी ईडीचे छापे, मात्र महत्त्वाचं म्हणजे वसई विरार महापालिका आयुक्त सुद्धा रडारवर आहेत। तृप्ती, नक्कीच वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरावर, त्यांच्या मूळ गावी आणि त्यांची इतर असलेली कार्यालय, त्याचप्रमाणे त्यांच्या ज्या ज्या ठिकाणी संपत्ती आहेत अशा वसई विरार असेल, वसई मधला त्यांचा जो आयुक्तांचा बंगला आहे त्या ठिकाणी, त्याचप्रमाणे त्यांचं मूळ गाव असलेलं नाशिक आणि त्यांची संपत्ती असलेल्या पुणे या ठिकाणी अशा वेगवेगळ्या एकूण 12 ठिकाणी ईडीने छापेमारी सुरुवात केलेली आहे। सध्या वसई पश्चिम येथे जो त्यांना दिलेला बंगला आहे त्या बंगल्यामध्ये ईडीचं पथक हे पहाटेच पोहोचलेलं, मात्र दरवाजा कोणी खोलत नव्हतं, त्यामुळे ते दरवाजा शेवटी तोडण्यात आलेला आहे। अशा प्रकारे एकूण 12 ठिकाणी छापेमारी सुरू आहे। नालासोपाऱ्यातल्या ज्या 41 इमारती, अनधिकृत इमारती ज्या तोडल्या त्या संदर्भातलं जे आरक्षित भूखंड होता, या सिवेज ट्रीटमेंट प्लांट त्या ठिकाणी होता, त्याचप्रमाणे डम्पिंग ग्राउंडचं आरक्षण होतं आणि अशा ठिकाणी ज्या 41 इमारती होत्या या ठिकाणी ज्या ज्या परवानग्या देण्यात आलेल्या होत्या किंवा अनधिकृत बांधकाम असताना प्रशासनाकडून त्यांची पाठराखण केली जात होती, त्याचप्रमाणे नगररचना सहाय्यक आयुक्त रेड्डी यांच्या घरावर देखील आणि हैदराबाद येथील संपत्तीवर, त्यांच्या मूळ गावी देखील या अगोदर अशा प्रकारची ईडीने रेड केलेली होती। त्यामध्ये 33 कोटी रुपयांचं सोनं आणि रक्कम अशी जप्त केली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आज महापालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या बंगल्यावर आणि इतर मालमत्तांवर ही छापेमारी करण्यात आलेली आहे। अनिल कुमार पवार आणि त्यांचे जे कर्मचारी किंवा अधिकारी होते यांचं जे अनधिकृत बांधकाम करणारे बिल्डर्स होते यांच्याशी संगनमत असल्याचा आरोप करण्यात आलेला होता आणि त्याच्यातूनच मोठ्या प्रमाणात माया जमवल्याचा आरोप देखील त्यांच्यावर करण्यात आला होता आणि यातूनच ही या सर्व प्रकरणात ही कारवाई करण्यात आलेली आहे। निश्चित मनोज, माझ्यासोबत असाच रहा। आणखीन एका बातमी संदर्भातले अपडेट्स तुझ्याकडून मला जाणून घ्यायचे आहेत।